नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। अवैध देशी विदेशी दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई। अहिल्यानगर एसपी घारगेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पोलीस पथकाची कारवाई। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवण्यासाठी कंबर कसली असून त्यासाठी त्यांनी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली असून हे पथक रोज जिल्ह्यातील कुठे ना कुठे धाड टाकत असून अवैध धंद्याला आळा घालत आहे। एसपी घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे नेतृत्व दबंग पोलीस उपअधीक्षक परीक्षाधीन संतोष खाडे व त्यांचे पोलीस पथक अशा प्रकारच्या कारवाया करत आहे। अशातच राहता तालुक्यातील लोणी तसेच आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी व विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर छापा टाकून धडक कारवाई केली आहे। या छाप्यामध्ये एकूण मुद्दल सुमारे 2,22,778 रुपयांचा मुद्देमाल देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सविस्तर वृत्त असे की राहता तालुक्यातील लोणी येथील हसनापूर रोडवरील हॉटेल साई छत्र येथे देशी विदेशी विनापरवाना दारू विक्री केली जाते अशी माहिती या विशेष पोलीस पथकाला मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथे 1,66,788 रुपयांचा मुद्देमाल देशी व विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या व विनापरवाना दारू विक्री करणारा इसम सागर प्रकाश पावसे व वर्ष 34 राहणार सोनार गल्ली लोणी तालुका राहता यास जेरबंद करण्यात आले। या कारवाईनंतर दुसरा छापा हा सादतपूर येथील त्या गावच्या शिवारात लोणी संगमनेर रोडवरील स्थायिक असलेले हॉटेल साईसागर येथे टाकण्यात आलाय। तेथील कारवाईमध्ये एकूण 55,390 रुपये किंमत असलेल्या देशी विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्या या धडक कारवाईमध्ये जप्त करण्यात आल्यात व अवैध विनापरवाना दारू विक्री करणारा इसम नामे आतिश भाऊसाहेब गायकवाड वय वर्ष 40 राहणार विठ्ठलनगर लोणी बुद्रुक यावर कायदेशीर कारवाई करून त्यास अटक करण्यात आली आहे। सदरची ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगार दिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, जालिंदर दहीफळे यांनी केली आहे। सध्या नगर जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जे विशेष पोलीस पथक नियुक्त करून अवैध व्यवसायावर धाडी टाकून ज्या प्रकारे कारवाया करत आहेत त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना एक प्रकारे आव्हान दिले असून अवैध धंदे करणाऱ्यांना चपराक बसत असून त्यांचे धाबे दणाणले आहेत। नागरिकांनी अवैध धंद्याविरोधात पोलीस कारवाईचे स्वागत केले आहे। अहिल्यानगर प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवडी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।